तर या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय काय घडतंय, हगवणे कुटुंबाला नोटीस बजावण्यात आली, ती नेमकी कशासाठी हे सगळं जाणून घेऊया। वैष्णवी मृत्यू प्रकरणी सरकारी वकील म्हणून आर कावेडिया यांची नियुक्ती कसपटे कुटुंबियांनी राज्य सरकारकडे कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याची केली होती मागणी। वकिलाची भूमिका सत्याची असावी, हगवणेंचा वकील वैष्णवीचं चारित्र्य हनन करतोय, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। वैष्णवी हगवणेंचा नाही वकील नाही आहे तो, तिच्या हगवणेंचा तिचा मिस्टरचा वकील आहे तो। त्या वकिलाला माहीत नाही, आता तो वकील म्हणजे आहे सगळा काहीतरी चुकीचं आणि तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। हगवणेचे वकील बुद्धिमत्ता नाही नीतिमत्ता पणाला लावतायत। हगवणेच्या वकिलाच्या युक्तिवादानंतर सुषमा अंधारेंची टीका, वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते असा युक्तिवाद हगवणे कुटुंबाच्या वकिलानं केला होता। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणची मालमत्ता जप्त होणार, कोर्टाची परवानगी मिळताच स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार, पोलिसांची माहिती, मालमत्तेची माहिती एकत्रित करून जप्तीची कारवाई केली जाणार। निलेश चव्हाणचा पुणे मुंबईसह गोवा कर्नाटकातही शोध, पोलिसांच्या 6 पथकांकडून निलेश चव्हाणचा शोध घेतला जातोय। निलेश चव्हाणचे मित्र आणि नातेवाईकांकडे पोलिसांकडून कसून चौकशी। वैष्णवीच्या बाळाची वैद्यकीय चाचणी पूर्ण, याबाबतचा वैद्यकीय अहवाल पिंपरी चिंचवड पोलिसांना प्राप्त। दरम्यान निलेश चव्हाणनं बाळ स्वतःकडे ठेवल्यानं त्याच्यावरील कलमांमध्ये वाढ। जालिंदर सुपेकर यांना गृह विभागाचा दणका, नाशिक संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला। जालिंदर सुपेकर हगवणेंचे नातेवाईक। शशांक हगवणेचा पाय आणखी खोला, जेसीबी व्यवहार प्रकरणी 11,70,000ची फसवणूक केल्याचा प्रशांत येळवंडे यांचा आरोप। या प्रकरणी म्हाळुंगे चाकण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। पुणे पोलिसांकडून हगवणे कुटुंबियांना नोटीस, शस्त्र परवाना रद्द का करू नये अशी विचारणा, नोटीसला हगवणे कुटुंबानं उत्तर न दिल्यास शस्त्र परवाना रद्द केला जाणार। हगवणे कुटुंबियांकडे 3 शस्त्र परवाने।